बातमी आहे नंदुरबारमधून। नंदुरबार जिल्ह्यामध्ये कालपासून अगदी मुसळधार पाऊस पडतोय। काल दिवसभर झालेल्या पावसामुळे नदी नाले आता प्रवाहित झालेले आहेत। पावसामुळे नंदुरबार शहरालगत असलेल्या पाताळगंगा नदीला पूर आलेला आहे। आपण नदीची दृश्य पाहू शकतोय। मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत आहे। अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर हा मुसळधार पाऊस झाल्याने आता अनेक नद्यांनाही पूर आलेले आहेत। मुसळधार पाऊस झाला त्यामुळे शेती कामांनाही वेग आलेला आहे। मुसळधार पाऊस पडतोय। नंदुरबारमधली दृश्य आहेत। पाताळगंगा नदी आहे ती आता मोठ्या प्रमाणात वाहताना दिसते। आपल्यासोबत प्रतिनिधी सागर निकवडे उपस्थित आहेत। सागर, काय परिस्थिती आहे? पाताळगंगा नदीला पूर आलेला आहे। नक्कीच गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची जी प्रतीक्षा होती, हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार नंदुरबार जिल्ह्यात काल दिवसभर मुसळधार असा पाऊस झाला आणि त्यानंतर रात्रीपासूनच अनेक नद्यांना पूर आला आहे। नंदुरबार शहरालगत असलेल्या पाताळगंगा नदीला देखील मोठा पूर आलेला आहे। त्यातच नंदुरबार जिल्ह्यातून जाणाऱ्या तापी नदीला देखील मोठं पाणी साठा जे वाढलेलं आहे, त्यामुळे त्याचं देखील 2 पात्र जे ते उघडण्यात आलेले आहेत। अनेक दिवसांपासून खरं तर पावसाची प्रतीक्षा होती, त्यामुळे या पावसामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय, तर पेरण्यांना देखील वेग आलेला आहे। नक्कीच सागर, आपण पाहू शकतोय पाताळगंगा नदीला पूर आलेला आहे। आता जवळपासच्या गावांना सतर्कतेचा इशारा सुद्धा दिलेला आहे। आपण पाहू शकतोय पूर आल्यामुळे आता इथली गावं आणखीन कुठे जात आहेत का हे पाहणं महत्त्वाचं ठरतंय। शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचा हा पाऊस। रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे आता गावामध्ये मंदिर पाण्याखाली गेलेलं आहे। कानवा देवीला पूर आल्याचंही पाहायला मिळतंय। शहापूर तालुक्यामध्ये प्रतिपंढरी म्हणून हे गाव ओळखलं जातं। आता या ठिकाणची जी चरीव गाव आहे ती गावाची नदी काठी असलेलं मंदिर दरवर्षी पाण्याखाली जातं। कैलाश शेख आपल्यासोबत उपस्थित आहेत। फैयाज शेख आपल्यासोबत उपस्थित आहेत। ते या गावातून आढावा घेत आहेत। काय परिस्थिती आहे सध्या गावातली? शहापूर तालुक्यात रात्रभर पासून मुसळधार पाऊस कोसळत असल्या कारणाने कानवे नदीला जो पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि चरीव गावात जे 3 मंदिर आहेत, एक मंदिर शंकराचं आहे, एक पुंडलिकाचं आहे आणि एक विठ्ठल रुक्माईचं जे मंदिर आहे, तिन्ही मंदिरे हे कानवे नदीला आलेल्या पुरामुळे पूर्णपणे बुडालेले आहेत। आणि या नदीच्या आजूबाजूला देखील गावात काही घरं आहेत ती देखील बुडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। म्हणून तहसीलदारांनी सावधगिरीचा पर्याय म्हणून सावध राहण्याची प्रशासनाला सूचना दिल्या गेलेल्या आहेत। नक्कीच फैयाज, आपण पाहू शकतोय की चक्क मंदिर हे नदीच्या खाली गेलेलं आहे। इतका मोठा पूर शहापूरमध्ये या गावामध्ये आलेला आहे। पावसाचं चांगलंच धुमशान पाहायला मिळतंय। आपण थेट येतोय रायगडमध्ये। रायगड जिल्ह्यात पावसाची संततधार 4 दिवस झाले सुरूच राहिलेली आहे। सगळ्या नद्यांची पाणी पातळी वाढली आहे आणि त्याच्यामुळे इथल्या वाहतुकीवर सुद्धा आता परिणाम झालाय। अंबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली होती। खोपोलीमध्ये ते वाकण महामार्गावर वाहतूक संपूर्णपणे ठप्प झाली आहे। अंबा नदीवरची पाली जवळच्या पुलाच्या दोन्ही बाजूला आता पाणी साचू लागलंय, त्यामुळे वाहतुकीला अडथळा होतोय। पुलावरून होणारी वाहतूक बॅरिकेटिंगवरून बंद केलेली गेलेली आहे। दरम्यान आपले प्रतिनिधी सचिन कदम या ठिकाणी उपस्थित आहेत। सचिन, काय परिस्थिती आहे? नेमकं काय दिसतंय? दोन्ही ठिकाणची वाहतूक बंद केलेली आहे। रायगड जिल्ह्यामध्ये जो पावसाची संततधार आहे ती वाढत चाललेली आहे। त्या वाढत आलेल्या संततधारनंतर रायगड जिल्ह्यामध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे। पुंडलिका नदीने धोक्याची पातळी म्हणजे इशारा पातळी ओलांडली, तर आंबा नदीने आता जर का आपण पाहिलं तर धोका पातळी ओलांडलेली आहे आणि आंबा नदीचं पाणी आहे ते ठिकठिकाणी रस्त्यावर आलेलं आहे। आताची परिस्थिती आहे, वाकण जो रस्ता आहे, वाकण मार्गे खोपोली पाली मार्ग रस्ता आहे तो आता बंद झालेला आहे। पोलीस यंत्रणा आणि महसूल यंत्रणा रस्त्यावर उतरलेली आहे आणि ज्या ज्या ठिकाणी पाणी रस्त्यावर होते त्या त्या ठिकाणी जे प्रवासी आहेत, येणार जाणारी माणसं आहेत त्यांना थांबवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, बॅरिकेटिंग केले जात आहेत आणि एकंदरीतच कोणाचाही जीव धोक्यात जाऊ नये, अगर पूरच परिस्थितीमध्ये कोण अडकू नये यासाठी महसूल आणि पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत। नक्कीच आपण पाहू शकतोय मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं आहे, त्यामुळे वाहतूक काहीशी मंदावलेली आहे। संपर्क गावांचा तुटलेला आहे।
रायगड जवळच आता हवामान विभागानं अतिवृष्टीचा इशारा दिला आणि त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा कॉलेजेस या सगळ्यांना सुट्टी जाहीर केलेली आहे। त्यामुळे सकाळच्या सत्रामध्ये भरलेल्या शाळा सुद्धा लवकर सोडलेल्या आहेत। मुलांची चंगळ झाली आहे, मुलं घरी येत आहेत। दुपारच्या सत्रामध्ये शाळांना सुट्टी दिलेली आहे। उत्तर रायगडमध्ये खोपोली, पेण, रोहा परिसरामध्ये जोरदार पाऊस कोसळतोय। कुंडलिका आणि अंबा या दोन्ही नद्यांनी आता इशारा पातळी सुद्धा ओलांडलेली आहे। नद्यांना पूर आलेले आहेत, त्यामुळे नदीकिनारी राहणाऱ्या नागरिकांसह अगदी सगळ्यांनाच सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। पुण्यामध्ये सकाळपासून पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणीही साचलेलं आहे। पुण्यातल्या सिंहगड रोड परिसरामध्ये हिंगणे खुर्दमध्ये टेकडीवरून येणारं पाणी आता येत आहे। धबधब्याचं स्वरूप या टेकडीवरच्या पाण्याला प्राप्त झालंय आणि यातूनच वाहतूक सुरू आहे। अगदी रस्त्याच्या मधोमध बॅरिकेड्स घातले आहेत आणि ही वाहनं जात आहेत। घरांमध्येही पाणी शिरलंय अशी माहिती सुद्धा मिळते। पुण्यात सिंहगड रस्त्यावरची ही दृश्य आहेत। राष्ट्रीय जल अकादमी प्रवेशद्वाराच्या समोर भुयारी मार्गाचं काम सुरू आहे आणि त्या ठिकाणी हे पाणी साचल्याचं पाहायला मिळतं। त्या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलंय, रस्त्यावरून वाहत आहे। तसंच त्यामुळे आता वाहतूक कोंडी सुद्धा झाल्याचं पाहायला मिळते। अनेक वाहनधारकांच्या गाड्याही बंद पडत आहेत। सिंहगड रस्त्यावर वडगाव खुर्द इथल्या लागडमळा वाहतूक सिग्नलवर खोदकाम झालेलं आहे। त्यामुळे खोदकाम केलेला खड्डा आणि रस्त्याची पातळी पावसाच्या पाण्याने एकच झाल्याचं दिसतंय। परिणामी त्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे। फुटपाथ कामासाठी खोदकाम केलंय आणि त्या ठिकाणी पाणी साचलंय, यामुळे आता अपघात होण्याची शक्यताही वर्तवली जाते। पुण्यामध्ये आज सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे। त्यामुळे शहरातल्या अनेक रस्त्यांवर पाणी साचलंय आणि म्हणूनच धायरी सिंहगड रोडवर वाहतूक कोंडी झाली होती। पुढचे 48 तास मुसळधार पाऊस कोसळेल असा इशारा, असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला होता। त्यामुळे पुणेकरांनी काळजी घ्यायची आहे। पुण्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे। वाहनधारकांनी वाहन पाण्यात न काढताना काळजी घ्यायची आहे। आपल्यासोबत पुण्यामधनं सागर आव्हाड लाईव्ह सोडलेले आहेत। आपण तिथली दृश्य पाहू शकतोय। सागरची काय दाखवा? नक्की आता मी स्टेशन परिसरामध्ये आहे। हा माल धक्का चौक आहे आणि माल धक्का चौकामध्ये वाहतूक कोंडी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर स्टेशन परिसरामध्ये अनेक ठिकाणी गाड्या ज्या आहेत त्या संत गतीने जात आहेत, त्यामुळे वाहतूक कोंडीला याचा फटका जो आहे तो बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्याचबरोबर काही गाड्या ज्या आहेत त्या पाण्यामध्ये अडकलेल्या आहेत। अनेक रस्त्यांवरती पाणी सध्या जमा झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण पाहू शकतो की शासकीय विश्रामगृह आहे, त्या ठिकाणी पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती भरलेलं आहे। त्याचा फटका जो आहे तो नागरिकांना बसलेला आहे। येणाऱ्या नागरिकांना मी दाखवू शकतो की मोठ्या प्रमाणावरती पाणी जे आहे ते अजूनही माल धक्का चौक परिसरामध्ये बसलेलं आहे। त्यामुळे वाहतूक जी आहे ती मंदावलेली आहे। याचा फटका काही रिक्षा चालकांना जो आहे तोही बसलेला पाहायला मिळतोय। आपण पाहू शकतो की त्यांना विचारूया, अनेक ठिकाणी पाणी भरलंय, वाहतूक कोंडी होतीये, काय त्रास होतोय? गाडी चालवायला त्रास होतो। खड्ड्यामध्ये गाडी आपटली की कस्टमर हे करतो नाही का, वेळ लागतो। म्हणजे गाडी आपटली की गाडी बंद पडते, पाणी गाडीला लागते की काही रिक्षामध्ये पुणेकर आहेत, त्यांना या पावसाचा फटका बसलाय, वेळ लागतोय, ट्रॅफिक वाहतूक कोंडी झाली आहे। कॉर्पोरेशनवाले काय बघत नाहीत, कडेने संपूर्ण पाणी तुंबलेलं आहे। इथून म्हणजे गटाराचे हे उघडे असतात, कोणी पायी जाणार असेल त्यात गेला तरी कळणार नाही। रिक्षा किंवा त्यांची पण चाकं जातात, त्याच्यात नुकसान होतं गाड्यांचं। वाहतूक कोंडी तर होती, सगळे इकडून जाण्याचा प्रयत्न करतात ना। काहीतरी कॉर्पोरेशनच्या लोकांनी बघितलं पाहिजे याच्याकडे। नक्की महानगरपालिकेने लक्ष देणं अपेक्षित आहे आणि याचा फटका जो आहे तो अनेक लोकांना बसलेला पाहायला मिळतोय। मी तुम्हाला पुन्हा दाखवू शकतो की या ठिकाणी पाणी जे आहे ते भरलेलं आहे। बसेस असतील किंवा ही वेळ जी आहे ती सकाळची आहे आणि या वेळेमध्ये अनेक लोक जे आहेत ते कामासाठी बाहेर पडलेले असतात आणि त्याचा फटका जो आहे तो नागरिकांना बसलेला असतो। काही
2 चाकीधारक आहेत। पावसाचा फटका बसला का वाहतूक कोंडी होतीये मोठ्या प्रमाणावरती। अनेक लोक जे आहेत ते या पाण्यातून मार्ग काढत जाताना आपल्याला दिसत आहेत। आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावरती वाहतूक जी आहे ती या ठिकाणी स्लो गतीने धीम्या गतीने सध्या सुरू आहे। आपण पाहू शकतो की इथं पाणी भरलेलं आहे। नक्कीच आपण पाहू शकतोय पुण्यामध्ये जोरदार पाऊस झालाय, त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। रस्त्यांवर पाणी साचलंय, अनेकांना प्रवास करताना त्रास होतोय। या पुण्यामध्ये रस्त्यानं नद्याचं स्वरूप आलेलं पाहायला मिळतंय। गटारं तुंबली आहेत, अनेक प्रवासी तक्रार करतायत महानगरपालिकेचं लक्ष नाहीये असं प्रवाशांकडनं कळतंय, तर रिक्षावाल्यांनाही अडचणी आहेत। दरम्यान पुणे शहरासह मुख्य शहरासह उपनगरात सुद्धा अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झालेला आहे। पुण्यामधल्या कॅम्प परिसरात शासकीय विश्रामगृहासमोर पाणी भरलेलं आहे। शिवने परिसरामध्ये रस्त्यांवर सुद्धा पाणी साचलं होतं, त्यानंतर पुणेकरांना त्रास झालेला आहे, वाहतूक बंद झालेली आहे। पुण्यातली ही दृश्य आहेत, शासकीय विश्रामगृहासमोर पाणी साचलेलं आहे, त्यामुळे सगळ्या प्रकारची कोंडी झाली आहे, सगळे व्यवहार ठप्प झालेले आहेत। गाड्या इथे अर्ध्या पाण्यामध्ये उभ्या असलेल्या दिसत आहेत। पुणे कॅम्प परिसर आहे, सकाळी 10:15 वाजताची ही दृश्य आहेत। सकाळी 10:15 वाजता ऑफिसच्या पीक पिरियडमध्ये यावेळी पाणी साचल्यामुळे अनेकांना आपल्या ऑफिसला जायला त्रास होतोय। पुण्यासह पुण्याजवळच्या किरकाटवाडी, खडकवासला, सिंहगड या परिसरात सुद्धा पावसाचा जोर जास्तच आहे। अनेक ठिकाणी पाऊस पडतोय, त्यामुळे नागरिकांना प्रवाशांना त्रास होतोय। रस्त्यांवर पाणी साचलंय। आपण थेट येतोय आळंदीमध्ये। आळंदी चाकण परिसरामध्येही मुसळधार पाऊस सुरू आहे। पुणे नाशिक महामार्ग आणि आळंदीकडे जाणाऱ्या सगळ्या मार्गांवर वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय। या पावसामुळे अनेक अडचणी येत आहेत। वाहनांच्या 5 किलोमीटरपर्यंत रांगा लागलेल्या आहेत। या रांगा सगळ्या पावसामुळे लागलेल्या आहेत। संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आज आळंदीमध्ये इथून त्यांचं प्रस्थान होणार आहे आणि या पालखी प्रस्थानाला पावसाची सकाळपासून जोरदार हजेरी लागलेली आहे। दृश्य आहेत रत्नागिरीमध्ये। रत्नागिरीमध्ये आज हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। या ठिकाणी मोठा पाऊस होणार आहे। मध्यरात्री किनारपट्टी भागाला पावसानं चांगलंच झोडपलंय आणि म्हणूनच प्रशासनानं आता काळजी घ्यायचं आवाहन केलंय। वेगवान वारे वाहत आहेत। या वाऱ्यांसह पावसाच्या जोरदार सरी सुद्धा बरसत आहेत। ही नदी आहे की रस्ता आहे हे कळत नाही, अशा प्रकारचं स्वरूप या नद्यांना आलेलं आहे। रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। इथले पूल जवळपास पाण्याखाली जाण्याच्या मार्गावर आहेत। हा आपण पूल पाहतोय, अगदी पुलाच्या खालून पाणी वाहतंय। रत्नागिरीतली दृश्य आहेत, कोकणातली दृश्य आहेत। वेगवान वाऱ्यांसह पाऊस कोसळतोय। मध्यरात्रीपासून पाऊस सुरू आहे, मात्र सकाळी 10 वाजल्यापासून पावसाचा जोर वाढलेला आहे। या पावसामुळे गेल्या 15 दिवसांमध्ये जवळपास 1.5 कोटींचंही नुकसान झालंय। अनेक ठिकाणी दरडी कोसळलेल्या आहेत, रस्ते खचलेत, पुलांनाही बाधा झाली आहे, झाडं कोसळल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत। 130 कच्च्या आणि पक्क्या घरांचे सुमारे 44 लाखांचं नुकसान झालंय, तर सार्वजनिक मालमत्तांचं जवळपास 1 कोटींहून अधिक असं एकूण 1.5 कोटींचं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतं। या पावसामुळे पाण्यामध्ये बुडून तसंच वीज पडून दोघांचा मृत्यू झाला होता। संरक्षण भिंत कोसळून आणि अन्य घटकांनी 5 जण जखमी झाले होते। रत्नागिरीमधली ही गोष्ट आहे, अनेकांच्या जीवितालाही हानी झाली होती। बातमी पुण्यामधून आहे। पुण्याच्या भोर महाड महामार्गावरच्या वरंथा घाटामध्ये शिरगाव हद्दीमध्ये 12 चाकी टँकर साईड पट्टीमध्ये रुतलेला आहे। समोरून येणाऱ्या वाहनाला रस्ता देताना ही दुर्घटना घडली आहे। सुदैवानं टँकर उलटला नाहीये। भोरकडून महाडच्या दिशेने जाणारा 12 चाकी टँकर रुतून बसलेला आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी वरंथा घाटातून अवजड वाहनांना वाहतूक बंदी केल्यानंतर सुद्धा इथून अवजड वाहनांची वाहतूक सुरूच आहे। जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश न मिळाल्यानं वाहतूक सुरू आहे। घाटबंदीचे सूचना फलक लावलेले नाहीयेत।
बातमी पालघर जिल्ह्यामधून आहे। पालघर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे। गुजरातकडे जाणारा हा मार्ग आहे आणि या महामार्गावर वाहिनीवर वाहतूक ठप्प झाल्याचं पाहायला मिळत आहे। सातिवली जवळचा भाग आहे। सातिवली जवळ तर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। 7 ते 8 किलोमीटर लांबच लांब रांगा लागलेत। सातिवली जवळ उड्डाणपुलाचं काम सुरू आहे आणि त्यामुळे वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळते। काम अनेक महिन्यांपासून रखडलेलं आहे। ठेकेदारांच्या मनमानी कारभाराचा वाहन चालक, प्रवासी आणि स्थानिकांना फटका बसतोय। आपण मान्सून टॉप 20चा आढावा घेऊया वेगवान बातम्यांच्या स्वरूपात। ठाण्यात रात्रीपासून पावसाची संततधार सुरू होती। आज दिवसभर सुद्धा पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे। हवामान खात्याने ठाण्याला पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे। पावसामुळे काल रात्री एक झाड कोसळलं, कारचं नुकसान झालं। ठाण्यात वाहतुकीला पावसाचा फटका बसलाय। घोडबंदर रोड, नाशिक रोड इथं मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक जाम झाली आहे। तसंच मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या आनंदनगर ब्रिजवर सुद्धा वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर शहरात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। पावसामुळे त्र्यंबकेश्वर शहरातील रस्त्यांना ओढानाल्याचे स्वरूप आलेलं आहे। कुशावर्त आणि त्र्यंबकेश्वर राजाच्या मंदिर परिसरामध्ये रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचलं। सलग 3 दिवसांपासून नाशिक तालुक्यामध्ये पाऊस सुरू आहे। जळगावच्या पाचोरामध्ये जोरदार पाऊस झालाय, त्यामुळे शेती कामांना वेग आलाय। यावेळी ज्वारी, सोयाबीन आणि मका पेरणीसह हापूस लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आचार विचारांनी पावन झालेली पुण्यभूमी म्हणजे आळंदी। आज माऊलींच्या पालखीचं इथून प्रस्थान होतंय। राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो वारकरी आळंदीमध्ये आलेले आहेत। या नगरीत दाखल झालेले आहेत। ज्ञानोबा तुकोबांच्या गजरामध्ये वारकरी तल्लीन झाल्याचं चित्र आळंदीमध्ये पाहायला मिळतंय। वारकरी आळंदी ते पंढरपूर असा साधारण 250 किलोमीटरचा पल्ला पायी पूर्ण करणार आहेत। राम कृष्ण हरे जय जय राम, राम कृष्ण हरे। जय जय राम, राम। इंद्रायणीचा काठ वारकऱ्यांनी फुललेला आहे। भक्तिमय वातावरणामध्ये दुमदुमून गेलाय। माऊलींच्या पालखी प्रस्थानाला वरुण राजाने सुद्धा हजेरी लावलेली आहे। जय जय राम, राम कृष्ण हरे जय जय राम, राम कृष्ण। आळंदीमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय, त्यामुळे आता इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे। भाविकांनी इंद्रायणी नदी पात्रात उतरू नये असं आवाहन प्रशासनाने केलेलं आहे। NDRF आणि पोलीस प्रशासन या ठिकाणी तैनात करण्यात आले। राम कृष्ण हरे जय जय राम, राम कृष्ण हरे जय जय राम। इंद्रायणी काठी महिला वारकऱ्यांचा उत्साह दिसून येतोय। पाऊस पाण्याची तमा न करता या महिला वारकरी अभंग गात आहेत। महिला वारकऱ्यांची बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांनी। इंद्रायणी घाटावर वैष्णवांचा मेळा भरलाय, त्यातच वरुण राजाचं आगमन झाले, त्यामुळे वारकऱ्यांमध्ये एक वेगळा उत्साह आहे आणि महिलांनी इंद्रायणी काठावरती बसून अगदी खेळत या वरुण राजाचं स्वागत केलेलं आहे। आपल्यासोबत त्या महिला आहेत। अभंगवाणीतून
आज माऊलींच्या या सोहळ्याला काय संदेश द्याल? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, इंद्रायणी काठी देहाची संधी, इंद्रायणी काठी देहाची आळंदी. नक्कीच देवाची आळंदी इंद्रायणी काठी, या इंद्रायणी काठावरती महिलांनी अगदी मनमोहक आनंद घेतलाय. रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, आळंदी, पुणे. संत तुकाराम महाराजांची पालखी काल मुख्य मंदिरातून प्रस्थान झाली. इनामदार वाड्यामध्ये तुकोबांच्या पालखीच्या रात्री मुक्काम झाला. आज सकाळी शासकीय महापूजा संपन्न झाली. यावेळी विश्वस्तांसह जिल्हाधिकारी जितेंद्र गुंडे आणि मोठ्या प्रमाणात वारकरी तसंच नागरिक सुद्धा उपस्थित होते. राम कृष्ण